श्रीराम समर्थ. भाग क्रमांक 42. श्रीराम. आपण पाहिलं की पृथ्वीराजाने भरपूर वर्ष राज्य केलं. भगवंताचा आशीर्वाद होता त्याला. प्रजा पण चांगली होती. सगळं काही छान चालू होतं आणि अर्थात त्यांनी भरपूर असं राज्य चांगल्या प्रकारे केलं. अतिशय धर्मपालन करून त्यांनी राज्य केलं. एक दिवस असं घडलं की तो बसला होता आपल्या सभेमध्ये आणि त्याला असं दृश्य दिसलं की 4 अतिशय दिव्य असे पुरुष किंवा मुनी जे आहेत की ज्यांची कांती सूर्यासारखी आहे, असे जे आहेत ते खाली आलेत आकाशातून आणि अर्थात ते जे आहेत ते राजाकडे आले. जेव्हा ते त्या ठिकाणी आले तेव्हा सर्वच राजा आणि सगळे प्रजा सगळेच उठून उभे राहिले, कारण ते इतके तेजस्वी होते की जणू काही सूर्यच. आणि अर्थात ते होते सनकादिक ऋषी. जसं भविष्य त्यांना सांगितलं होतं राजाला की तुला सनकादिक ऋषीसुद्धा भेटतील आणि त्यांच्याकडून तुला उपदेश होईल, हेही भविष्य त्याला सांगितलं होतं. त्याप्रमाणेच हे घडलं होतं. हा पुढचा भाग जो आहे तो. आणि त्याप्रमाणे हे सनकादिक ऋषी जे आहेत ते त्या ठिकाणी आले आणि अर्थात राजाने त्यांचं यथास्थित स्वागत केलं, त्यांची पूजा केली, त्यांचं चरणामृत घेतलं, सगळं काही केलं. आणि मग तो त्यांना म्हणाला की मुनीश्वर, आपल्यासारखे एवढे महान असे मुनी ज्यांचं दर्शन योग्यानं सुद्धा घडत नाही, आणि असं असूनसुद्धा आज आपण मला दर्शन द्यायला स्वतः आलात. माझ्याकडून असं काय पुण्य घडलं मला माहीत नाही, काय ते माहीत नाही, परंतु खरंच मला आज खूप आनंद आहे की आपल्यासारखे महान ऋषी जे आहेत ते इथे आले आहेत, माझ्यासारख्या माणसाला भेटले आहेत. जो मनुष्य सगळ्या संसारामध्ये आता फसलेला आहे, सगळा राज्य उपभोगतो आहे आणि सगळ्याच गोष्टीचा आनंद आणि दुःख दोन्ही जे काय असतील ते मी आता उपभोगतो आहे. आणि असा मी संसारात रमलेला असा माणूस आहे, पण त्याला तुम्ही दर्शन दिलं. म्हणून मी सुद्धा आपल्याला काही गोष्टी विचारू इच्छितो की आपण मला दर्शन दिलंच आहे, सर्वांसमोर दिलं आहे, तेव्हा आपण मला उपदेश करा, मी कशा प्रकारे वागावं. अशा प्रकारे जेव्हा पृथ्वीराजाने सनकादिक ऋषींना प्रश्न केला तेव्हा सनकादिक ऋषींना सुद्धा जरा हसायला आलं थोडंसं. ते स्मितहास्य करत म्हणाले की महाराज, मी तुम्हाला काय उपदेश करू. अहो, तुम्हाला तर सर्व माहिती आहे. ही गोष्ट खरीच होती ना. खरं पाहिलं तर तो राजा जो आहे, राजा म्हणू शकला असता तुमचा उपदेश काय मला येणार आहे, मला तर भगवंताने उपदेश केला आहे, अजून तुम्ही काय करणार, असं त्याला वाटायला हरकत नव्हती, नाही का. परंतु तसं नाही. तर या ऋषींना पण ते सांगितलं की आपण मला उपदेश करा, मी एक सामान्य आहे आणि मी ह्या संसारामध्ये फसलेलो आहे, संसार करतो आहे, सगळे विषय उपभोगतो आहे, राज्य करतो आहे ना, तेव्हा तुम्ही मला उपदेश करा. म्हणजे किती नम्रपणा बघा, हा फार महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला लगेच गर्व होतो, थोडंसं काही आलं एखादं तर आम्हाला वाटतं किती छान आम्हाला येतं, किती आमच्यासारखं कोणाला येत नाही असं वगैरे आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. हा नम्रपणा आपल्यामध्ये आला पाहिजे. आणि हा नम्रपणा राजाकडून घेण्यासारखा होता. आणि म्हणून सनकादिक ऋषी त्याला म्हणाले की महाराज, तुम्हाला सगळं काय माहिती आहे, पण तरी तुम्ही मला हे विचारतात. खरोखर ही गोष्ट आपल्याकडून शिकण्यासारखी की कसं नम्रता धारण करावी. आणि सतत जे आहे ते शिकण्याची इच्छा आहे की मला पुढे जायचं आहे, मला अजून काही गोष्टी शिकायच्या आहेत, असं जी इच्छा आहे ही फार महत्त्वाची आहे. खरं पाहिलं तर तुमचं भगवंताविषयीचं जे प्रेम आहे ते खूप दृढ आहे, पण तरी तुमच्या मनामध्ये अजूनही पुढे जायची इच्छा आहे, म्हणून तुम्ही हे सगळं मला विचारता आहात. तर काय सांगू तुम्हाला मी, मलाही प्रश्नच पडला आहे. तरी पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन. जसं काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की अर्थात त्यांनी जो उपदेश केला तो राजाला केला असला तरी पण जसं मी म्हटलं आपल्याला की उपदेश राजाला असला तरी आपल्यालाही लागू आहे तो. कारण त्याने हे सांगितलं की राजा, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेव की जिथे जिथे जेव्हा जेव्हा तुला शक्य असेल तेव्हा तेव्हा भगवंताच्या गुणांचं पान जर तुला करता आलं, म्हणजे त्याचं जर तुम्हाला कुठेही गान चालू असेल, पान चालू असेल, त्याची कथामृत चालू असेल तर तू जरूर ऐक, श्रवण करण्याची संधी सोडू नकोस.
जिथे कुठे तुला श्रवण करता येईल ते श्रवण कर, त्याला फार फार महत्त्व आहे. मग भगवंताच्या कथा असतील, अजून काही असेल, हे तू जरूर ऐक. सर्वात प्रायोरिटी त्याला दे. सर्वात पहिली गोष्ट काय ते श्रवण कर. आणि अर्थात श्रवणाला सर्वात जास्त महत्त्व आहेच आहे, आपल्याला माहीतच आहे. श्रवण भक्ती ही 1 नंबरची भक्ती आहे आणि कीर्तन भक्ती 2 नंबरची आणि नामस्मरण त्याच्या मागोमागाला. अशा प्रकारे सनकादिक ऋषींनी पण सांगितलं की तू श्रवण मात्र जरूर कर. जिथे इथे भगवंताच्या कथा ऐकायला मिळतील त्या जरूर ऐक. भले तुला हा संसार करायचा आहे, त्याच्यात असलेले भोग तुला सेवन करायचे, ते सगळं बरोबर आहे, पण हे करत राहिलंस तर त्याचा तुला खूप फायदा होईल. आणि अर्थात राजाला जसं लागू आहे तसं आम्हालाही लागू, कारण आम्ही पण संसार करतोच आहोत. त्यामुळे आपण सुद्धा या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. जिथे इथे आपलं श्रवण करता येईल आपण श्रवण केलं पाहिजे. भगवंताच्या कथांचं असेल किंवा त्याच्या आणखीन कशाचं असेल, हे केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की कथा ऐकणं तसं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. इतर जड असा उपदेश ऐकणं कठीण आहे, तो पचवणं कठीण आहे, तो समजणं कठीण आहे. परंतु कथा ऐकणं तसं सोपं असल्यामुळे ते ऐकत जरी राहिलं तरी पण त्यातूनसुद्धा वैराग्य निर्माण होतं. म्हणून तू हे श्रवण मात्र जरूर कर. त्यातून तुला बऱ्यापैकी वैराग्य मिळेल, ज्ञान पण निर्माण होईल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या श्रवणामुळे मिळतात. म्हणून श्रवण भक्तीला सर्वात जास्त महत्त्वाचा असा वेटेज आहे किंवा 1 नंबरची भक्ती त्याला मानलं जातं. बाकी अजून मी तुला काय उपदेश करू. तुला तर माहिती आहे की सर्वत्र भगवंताची माया आहेच आहे आणि या मायामध्ये सगळे लोक अडकलेले आहेत. सगळे जीव त्याच्यामध्ये फसलेले आहेत. आणि मग कोणावर किती माया चालते ते वेगवेगळ्या व्यक्तीवरती वेगवेगळा त्याचा जो आहे तो असर होत असतो. आणि म्हणून आपण सतत जे आहे ते भगवंताचं नाम पण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जो मनुष्य भगवंताचं भजन करतो, पूजन करतो, त्याचं नाम घेतो किंवा त्याच्या कथा ऐकतो आणि जो भगवंताला शरण जातो, तो मात्र हा भवसागर पार करू शकतो, यात शंका नाही. अशा प्रकारे त्याला साधा सिंपल असा उपदेश केला. अर्थात सर्व प्रजाजन तो ऐकत होते. सनकादिक ऋषींनी जो काही उपदेश केला तो राजाने मनपूर्वक ऐकला. उपदेश पूर्ण झाल्यावर त्यांनी त्याच्या अर्थात आपलं जे मस्तक आहे ते त्यांच्या चरणावर ठेवलं, त्यांची पूजा परत एकदा केली आणि त्यांचा आशीर्वाद त्यांनी घेतला. सनकादिक ऋषींनी अर्थात राजाला शुभ आशीर्वाद दिला आणि मग यथावकाश ते आकाशमार्गाने निघून गेले. अशा प्रकारचा सर्व जेव्हा त्यांनी उपदेश ऐकला तेव्हा त्याला असं वाटलं की आता आपण कृतकृत्य झालो आहे. आता अजून काय आपल्याला पाहिजे. भगवंताने उपदेश केला आणि भगवंताच्या समान असलेले हे ऋषी जे कधी कोणालाही दिसत नाहीत, कोणालाही दर्शन देत नाहीत, अशा ऋषींनी आपल्याला दर्शन दिलं की ज्यांचं तेज किंवा ज्यांचं औरा जी आहे ती भगवान शंकरासारखी किंवा प्रत्यक्ष हरींसारखी आहे, असे हे ऋषी आपल्याला आज या ठिकाणी येऊन त्याने आपल्याला उपदेश केला आहे. खरोखर आपण खूप नशीबवान आहोत आणि आता आपल्याला आणखीन काय करायला पाहिजे असं त्याच्या मनामध्ये आलं. अशा प्रकारे हा सगळा त्याला उपदेश जो आहे तो जसं भविष्य सांगितलं होतं त्याप्रमाणे सनकादिक ऋषींची त्याची भेट झाली आणि त्याला हा अतिशय चांगला असा उपदेश पण ऐकायला मिळाला. नंतर मग त्याने विचार केला की आता जवळपास माझी सगळी कर्तव्ये संपलेली आहेत. भगवंताचा उपदेश मला मिळाला, आता सनकादिक ऋषींचा उपदेश मला मिळालेला आहे. तेव्हा आता आपण पुढे जायला पाहिजे. हा आता भाग मागे टाकायला पाहिजे. आता संसार भरपूर झाला, बस झाला, आता आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे. एवढा उपदेश ऐकला त्याचा वापर कधी करायचा आता तो आपण बघूया काय उपयोग करता आला. आता आपल्याला मोक्षप्राप्तीचा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांनी ठरवलं. आणि मग अर्थात आपलं हे राज्य जे आहे ते आपल्या मुलांवर द्यायचं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. आपल्या मुलांना त्याने बोलवलं आणि आपलं राज्यकारभार त्यांना सोपवला. अर्थात मुलांनी राज्यकारभार जरी सांभाळला तरीसुद्धा प्रजाजन काही तितकेसे आनंदित नव्हते. त्यांना असं वाटत होतं की आपला राजा असाच राहावा.
मुलं आहेत चांगली, तरी पण राजा हा राजाच आहे. त्यामुळे प्रजेची इच्छा होती की यांनी असंच राहावं. पण अर्थात राजाने ठरवलं होतं की नाही, आता माझा वेळ झालेला, आता मला हे सगळं करायला पाहिजे. आणि म्हणून राजाने ठरवलं आणि त्याप्रमाणे तो तपश्चर्या करण्यासाठी तिथून निघाला. अर्थात त्याच्याबरोबर त्याची पत्नी होतीच, अर्ची. दोघंही जण एकत्रच निघाले तपोवनाकडे. आणि मग गृहस्थ आश्रमाचा त्याग करून तो ह्या वानप्रस्थाश्रमाकडे आला होता. आणि वानप्रस्थाश्रमात प्रवेश केल्यावर तिथे अतिशय कडक नियम आहेत, कठोर नियम आहेत, कठोर तपस्या आहे, ती त्याला करायची होती. आणि त्याप्रकारे त्यांनी करायला सुरुवात केली. त्यांनी पहिले काही दिवस फक्त कंदमुळं खाऊन जे आहे ते दिवस घालवले आणि तपश्चर्या चालू होती. काही नंतर फक्त वाळलेली पानं खाल्ली. त्याच्यानंतर काही दिवस फक्त 15 दिवस फक्त पाण्यावरच राहिला, काहीच खाल्लं नाही. नंतर पाण्याचा पण त्याग केला आणि फक्त वायूवरती निर्वाह करू लागला. अशा प्रकारे अतिशय खडतर असं त्याने तप केलं. पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, कुठलाही मोसम असू दे, त्यांनी कशाची पर्वा केली नाही. पावसाळ्यात सुद्धा तो भर पावसामध्ये अगदी उघड्या मैदानामध्ये उभा राहायचा. वरून पाऊस पडतोय, तपश्चर्या सुरू. हिवाळ्यामध्ये सुद्धा तो पाण्यामध्ये जाऊन उभा राहायचा आणि त्या थंडगार पाण्यामध्ये तपश्चर्या करायचा. आणि अशा प्रकारे सगळ्या मोसमामध्ये कुठलाही ऊन आहे का, पाऊस आहे का, थंड आहे का, गरम आहे, याचा कशाचीही पर्वा न करता तो ह्या वानप्रस्थाश्रमामध्ये अतिशय खडतर अशी तपश्चर्या करायला लागला. अर्थात झोपायची वेळ जर आली तर तो जमिनीवर झोपायचा. जो राजा कालपर्यंत गादीगिर्द्यावर झोपत होता, त्याला अनेक त्याचे दास होते, त्याला वारा घालायचे, चौऱ्या ढालायचे. हे सगळं जे कालपर्यंत होतं ते सगळं त्याने सोडून दिलं. आणि ज्या क्षणी तो तिथे आला त्याच्या दुसऱ्या क्षणापासून त्याने हे खडतर जीवन जे आहे ते अंगीकारलं. किती कठीण गोष्ट. आपल्याला तर फॅन नसेल तरी झोप येत नाही, सवय झाली आहे. अशा सगळ्या गोष्टी, फॅन असेल, AC असेल, जशी जशी फॅसिलिटी आपल्याला मिळत जाते, पैसा येतो, तसं तसं आपण एक एक गोष्ट घेत जातो. आणि नंतर ती जर फॅसिलिटी नाही मिळाली तर विचार करा, कधी लाईट गेले, AC चालत नाही, कधी कधी लाईट जास्त वेळ गेलं तर इन्व्हर्टर बंद पडतं, मग फॅन चालत नाही. मग फॅन चालत नसेल तर आपल्याला झोप येते का? MSCBचा सगळ्या लोकांचा उद्धार करत करत आपण झोपण्याचा प्रयत्न करतो, पण झोप येत नसते. अशी आपली परिस्थिती. विचार करा, हे आपली परिस्थिती. आणि राजाने अशा सगळ्या छान सुविधा राजवाड्यातल्या सोडून सरळ त्यांनी साध्या अशा झोपडीमध्ये राहायला सुरुवात केली. आणि सगळे जे मोसम होते त्या सगळ्या मोसममधल्या सगळ्या गोष्टी अंगावरती घेतल्या आणि तपश्चर्या केली. अशा प्रकारे त्यांनी हे घनघोर अशी तपश्चर्या त्यांनी करायला सुरुवात केली. अर्थात त्याची पत्नी त्याच्याबरोबर होती, हाही एक महत्त्वाचा भाग आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी भरपूर तपश्चर्या केली. अर्थात त्याचं चित्तसुद्धा शुद्ध झालं होतं. आणि तो अर्थात भगवंताचं जे आहे ते भक्ती त्याची सुरूच होती. यथावकाश त्याच्या भक्तीमुळे त्याचे पंचकोश पण नष्ट झाले. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी साठलेल्या असतात, ते पंचकोश पण त्याच्या भक्तीमुळे नष्ट झाले. आणि नंतर त्यांनी आता विचार केला की आता हळूहळू आपण शरीर त्याग केला पाहिजे. आता सगळं काही झालेलं आहे. आणि मग अर्थात तो महान तपस्वी होता, महान योगी पण होता. आणि त्यांनी अर्थात योग साधनेने जसे महापुरुष ज्या प्रकारे आपला देहत्याग करतात त्या प्रकारे त्यांनी अर्थात मूलाधार चक्रामधून आपला जो प्राण आहे तो क्रमशः हळूहळू हळूहळू वर आणला. नाभी, हृदय, वक्षस्थळ आणि कंठ या सर्व चक्रातून त्यांनी तो वर नेला. आणि मस्तकामध्ये जे शेवटचं चक्र आहे सहस्रासार, या चक्रामध्ये त्यांनी तो नेऊन नेला आणि तिथून ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर केला. अर्थात तिथून अनेक लोक प्राणत्याग करतात. ज्याला जिथून जायचं असेल तिथून तो योगी ठरवून प्राणत्याग करतो. कुठल्या चक्रातून मला करायचं आहे, कुठे जायचं त्याच्यावर अवलंबून. जसं आम्ही ठरवतो मला चर्चगेटला जायचं, अंधेरीला येतात ते चर्चगेट लोकल पकडतो. मला जर अजून कुठे एखाद्या चेंबूर साईडला जायचं तर मी हार्बर लोकल पकडतो.
मला अजून कुठे सेंट्रल रेल्वेला परेलला जायचं असेल तर मी मध्य रेल्वेची गाडी पकडतो. मला जिथे जायचं त्या प्रकारची गाडी मी पकडतो स्टेशनला. तसं हे जे सगळे योगी महायोगी होते हे सगळे ठरवायचे की मला कुठल्या ठिकाणी जायचं आहे, कुठल्या लोकांमध्ये जायचं आहे. त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या चक्रामधून आपला प्राण जो आहे तो नेऊन तिथून त्याग करायचे. असं वर्णनसुद्धा काही ठिकाणी भागवतामध्ये आहे. आणि त्याप्रमाणे हा राजा होता, तो महान तपस्वी होता. त्याने अर्थात हे सगळं करत करत आपला जो प्राण आहे तो ब्रह्मरंध्रामध्ये नेऊन स्थिर केला. आणि अर्थात यथावकाश त्यांनी आपला देह जो आहे तो तिथून सोडून दिला. अशा प्रकारे त्यांनी तो देहत्याग केला आणि तो ब्रह्मस्वरूपामध्ये लीन झाला. त्याची पत्नी महाराणी अर्ची ती अर्थात त्याच्याबरोबर गेली होतीच. खरं पाहिलं तर ती राणी होती, महाराणी. तिची त्वचा अत्यंत कोमल होती. पण हे सगळं असताना पण ती पतीच्या मागे गेली आणि पती जे व्रत करत होता त्याला तिने संपूर्ण मदत केली. ती त्याच्याबरोबर राहिली म्हणजे तशा प्रकारेच ती पण राहिली. पतीला तिने सगळ्या प्रकारची मदत केली. पतीला जे हवं ते दिलं आणि स्वतः पण त्याच्याशी रत होऊन ती राहिली. आणि अशा प्रकारे तिने पतीबरोबर आपलं जे काय कर्तव्य होतं ते पार पडलं, वानप्रस्थाश्रमात सुद्धा. यथावकाश जेव्हा राजाने आपला देहसुद्धा सोडून दिला ह्या दिव्य योगाद्वारे, तेव्हासुद्धा तिने थोडा वेळ विलाप केला नाही असं नाही. पण नंतर अर्थात तीसुद्धा महान सती होती. तिने यथावकाश ज्या ठिकाणी पर्वत होता त्या पर्वताच्या शिखरावर एक चिता रचली. त्यामध्ये अर्थात तिने आपल्या राजाचा, आपल्या पतीचा देह ठेवला, सर्वांना वंदन केलं आणि पतीला जेव्हा अग्नी दिला त्या अग्नीबरोबर ती अर्थात तिने आपलं शरीर पण त्या अग्नीमध्ये अर्पण केलं. आणि अशा प्रकारे ती आपल्या पतीबरोबर दिव्य लोकामध्ये तिने प्रवेश केला. अशा प्रकारे या दोघांनी जे आहे ते शरीर त्याग केला. असा हा श्रेष्ठ असा पृथ्वीराजा होऊन गेला. आणि त्याची पत्नी अर्थात जी लक्ष्मीचं रूप होती हिने सुद्धा अशा प्रकारे आपला देह जो आहे तो त्याग केला. आणि असा हा राजा होता ज्याचं हे श्रेष्ठ असं चरित्र होतं. आणि हे सगळं चरित्र मैत्रेय मुनीने अर्थात जे आहे ते विदुराला सांगितलं होतं. शौनक मुनी पण त्यावेळेस ऐकत होते. ते म्हणाले की असा हा राजाचं सगळं चरित्र जे आहे ते अथत इथे मी तुला सांगितलेलं आहे. हे चरित्र पण खूप फलदायी आहे आणि हे सुद्धा श्रवण करण्याने आपल्याला खूप असं पुण्य लाभतं. अनेक मनातल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. एखादा संततीहीन असेल तर त्याला पुत्रप्राप्तीसुद्धा होऊ शकते, धनप्राप्ती तर सहज होते, कीर्तिप्राप्तीसुद्धा होऊ शकते. आणखीन एक महत्त्वाचा भाग सांगितला आहे की एखादा जर मूर्ख असेल तर तो पंडित होतो. हा जरा महत्त्वाचा भाग आहे नाही का? कारण कीर्ती मिळू शकते, धन मिळतं, पुत्रसुद्धा मिळतं, परंतु एखाद्या व्यक्तीला जर खरंच बुद्धी जर नसेल तर त्याचं जगामध्ये काहीच होत नाही. पण अशा व्यक्तीला जर बुद्धी मिळाली आणि जर तो पंडित होत असेल तर किती चांगली गोष्ट आहे. हा एक खूप मोठा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे असं आपण म्हणायला हरकत नाही की ही फलश्रुतीचा हा एक महत्त्वाचा वेगळा भाग आहे की जो सुद्धा प्राप्त होऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीने ह्याचं श्रवण जर मनपूर्वक केलं असेल तर. आणि अशा प्रकारे हे भगवंताचं किंवा पृथ्वीराजाचं, भगवंताचा अंशच होता पृथ्वीराजा, असं हे अतिशय सुंदर असं चरित्र काही भागामध्ये भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण हे जे पवित्र चरित्र आहे हे आपण जर विशुद्ध भाव, भक्तिभाव ठेवून आपण ऐकावं. त्याची फलश्रुती जी काय आहे ती आपोआप मिळेल. फक्त आपण त्याचा जास्त विचार न करता मनपूर्वक आणि श्रद्धापूर्वक ऐकावा, हा भाग जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. बाकी फळ देणारे भगवंत आहेत, ते देतीलच काय द्यायचं ते. आपण विशुद्ध अंतःकरणाने ते ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फलश्रुतीचा भाग भगवंतावर सोडून देईल, पण ऐकण्याला खूप महत्त्व आहे. आणि जसं आपल्यापैकी काही ही कथा तिसऱ्यांदा ऐकतात, चौथ्यांदा आपलं चालू आहे. काही लोक चौथ्यांदा पण ऐकतात. खरंच आपण नशीबवान आहोत की
चौथ्यांदाच कथा चालू आहे. काही लोकांना चौथ्यांदा ऐकायला मिळते. महाराजांच्या कृपेने मला पण चौथ्यांदा याचं निरूपण सेवा करायची संधी मिळाली. त्यांनी ते सांगितलं तर जितक्या वेळा तुम्ही ऐकाल या सगळ्या गोष्टी तितक्या तुम्हाला जास्त त्याचा उपयोग होणार आहे. तितकं आपलं अंतःकरण जे आहे ते शुद्ध होणार आहे, चित्तशुद्धी होणार आहे. जी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि श्रवण भक्तीने होतं हे अनेक ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा भगवंतांनी सुद्धा हे सांगितलं होतं. आणि सनकादिक ऋषी जे आहेत यांनी सुद्धा उपदेश जो केला होता राजाला, त्या उपदेशामध्ये पण सांगितलं होतं की तू अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी ऐकत राहा, श्रवण करत राहा. श्रवणाने तुझी चित्तशुद्धी होईल आणि अनेक गोष्टी मिळतील असं सनकादिक ऋषींनी सुद्धा राजाला उपदेशामध्ये सांगितलं होतं. म्हणून वारंवार श्रवण करायची संधी जर मिळत असेल तर ती जरूर घ्यावी आणि नक्कीच त्याची फलश्रुती जी सांगितली आहे त्याप्रमाणे नक्कीच होणार आहे याची खात्री बाळगावी. असा विश्वास ठेवून आपण अतिशय श्रद्धेने हे ऐकण्याचं काम करावं असं भागवतामध्ये सांगितलं आहे. आणि त्यांच्या कृपेने आपण हे ऐकतो आहोत. याच्या पुढे सुद्धा आणखीन भागवतामध्ये त्यांनी हे सांगितलं आहे की पृथू जो राजा होता याच्यानंतर काय झालं हाही भाग ऐका आता पुढे. पृथ्वीराजाने ते सगळं आपलं राज्य मुलांकडे दिलं. त्याचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं विजिताश्व. हे नाव पडलं कसं ते आपण ऐकलेलं आधीच की कशा प्रकारे त्यांनी तो अश्वमेधाचा घोडा सोडून आणला, म्हणून त्याचं नाव विजिताश्व असं पडलं होतं. आणि हा जो मुलगा होता हा जो आहे पुढचा सम्राट बनला. त्याला राज्य मिळालं आणि त्यांनी ते घेतलं. अर्थात त्याला राज्य मिळाल्यावर त्याला त्याचे जे दुसरे भाऊ होते लहान भाऊ, अर्थात त्याच्या मनात त्यांच्याविषयी अतिशय प्रेम होतं. द्वेष नव्हता, प्रेम होतं. आणि म्हणून त्याने आपल्याला मिळालेलं राज्य सर्वांना वाटून दिलं. हा न्याय केला. असं नाही म्हणाला माझा वाटा आहे, मला राज्याभिषेक केला, सगळं मी उपभोगणार, तुम्हाला काय मिळणार नाही. असं करण्याची परंपरा भारतामध्ये होतीच नाही का, मोगलांमध्ये, की राज्याभिषेक होईल किंवा नाही होईल, जर मी राज्य हातात घेतलं तर सगळ्या भावांना मारून टाकणार. औरंगजेबाची कथा आहेत ना, की सगळ्या भावांचा नायनाट केला. दारा शुकोसारखा इतका चांगला भाऊ त्याचा होता जो धर्म मानायचा, खूप सगळ्या धर्मांचा त्यांनी अभ्यास केलेला. हिंदू धर्म त्याला पहिलं मारलं का, तर तो इतर धर्मांचा अभ्यास करायचा. असा औरंगजेब. बापाला पण कैदेत टाकलं, कथा माहितीच आहे, त्याला पण कैदेत टाकलं आणि मग राज्य घेतलं. ही त्यांची परंपरा. आणि आपली परंपरा बघा, पृथ्वीराजाला राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी सगळ्या भावांना आपलं राज्य वाटून दिलं. म्हणलं नाही मला दिलं आहे, मी मोठा भाऊ आहे, मोठा मुलगा आहे, ठीक आहे, पण हे राज्य तुमच्या सर्वांचं आहे. म्हणून सर्वांना त्याने एक एक दिशा निवडली, चौघांना 4 दिशेचं राज्य देऊन टाकलं. आणि अशा प्रकारे हे राज्य पुढे गेलं. त्याचे जे काही भाऊ होते त्याच्यामध्ये एक जो भाऊ होता त्याला इंद्रापासून अंतर्धान व्हायची शक्ती प्राप्त झाली होती, म्हणून त्याला अंतर्धान असं पण नाव पडलं होतं. त्याची एक पत्नी होती, तिचं नाव होतं शिखंडिनी. तिच्यापासून पण त्याला 3 पुत्र झाले, पावक, पवमान आणि शुची. आणि अशा प्रकारे त्याचा वंशविस्तार सुद्धा भरपूर झाला. ह्या अंतर्धानला नभस्वती नावाच्या त्याच्या एका पत्नीपासून हवीरधान नावाचा एक पुत्र झाला. आणि हा जो हवीरधान जो होता यांनी सुद्धा इंद्राला शासन केलं नाही. अश्वमेधातला घोडा पळवून नेला हे कळलं तरी पण त्यांनी त्याला शासन केलं नाही, कारण त्याचं हृदय फार कोमल होतं. आणि म्हणून हा जो राजा होता अंतर्धान नावाचा, याला लोकांकडून कर घेणं, शिक्षा करणं, दंड वसूल करणं, ही सगळ्या त्याला गोष्टी करणं जमायचेच नाही, कारण त्याचं मन फार कोमल होतं. क्षत्रियासारखं दृढ असं घट्ट नव्हतं. म्हणून त्यांनी काय विचार केला की त्यांनी संधी घेतली की आता यज्ञ सुरू आहे, यज्ञ दीक्षा आपल्याला घ्यायची आहे एक यज्ञ करण्यासाठी, तर आता संधी आहे, आपण हे राज्य सोडून देऊ. पण यज्ञामध्ये दीक्षा घ्यायची असते आणि मग त्याप्रमाणे वागावं लागतं. कोणाला त्यावेळेस शासन करता येत नाही, काही करता येत नाही. तर म्हटलं ही चांगली गोष्ट, मला हे जमतच नाही. असंही माझं हृदय फार कोमल आहे,
आणि म्हणून त्यांनी यज्ञाची दीक्षा घेतली आणि त्या निमित्ताने आपलं राज्य पण सोडून दिलं. म्हणला बरं झालं, अनायसा माझ्या राज्य पण सुटलं, छान झालं. आणि मग त्यांनी सरळ राज्यत्याग केला आणि भगवंताची अर्थात आराधना केली आणि यथावकाश समाधी घेतली आणि भगवंताचा लोक प्राप्त केला. असं यातल्या एकाने केलं. त्याच्यामध्ये काही जे होते वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या, पण त्याच्यामध्ये एक जो हवीरधराचा मुलगा होता महाभाग नावाचा, त्यांनी खूप यज्ञ केले, खूप यज्ञ केले. इतके यज्ञ केले की त्या यज्ञांनी सगळी पृथ्वी जी आहे त्यावेळेसची भूमी जी आहे ती दर्भाने झाकून गेली असं वर्णन आहे. आणि म्हणून तो त्याच्यानंतर प्राचीन बर्ही या नावाने प्रसिद्ध झाला. कारण इतके यज्ञ त्यांनी केले की पृथ्वीचा एक भाग जो आहे तो दर्भानी म्हणजेच गवतानी झाकून गेला आणि म्हणून त्याचं नाव प्राचीन बहरी असं पण पडलं. हा जो राजा होता याने समुद्राची कन्या जी होती शतद्रुती हिच्याबरोबर विवाह केला. या ठिकाणी आपण पृथुवंश राजा जो आहे त्याचे वंश परंपरा थोडीशी ऐकतोय. शतद्रुतीशी त्यांनी विवाह केला. शतद्रुती ही अतिशय सुंदर होती आणि जेव्हा तो लग्न मंडपामध्ये उभा राहिला प्रदक्षिणा घालण्यासाठी अग्निभोवती, तेव्हा अग्निदेव सुद्धा त्या मुलीवरती शतद्रुतीवरती अतिशय मोहित झाला असं पण त्यांनी म्हटलं. आणि अशा रीतीने त्यांनी याच्याशी विवाह केला. शतद्रुतीपासून प्राचीन बहाला प्रचेता नावाचे 10 पुत्र झाले आणि ते सगळे 10च्या 10 ते सगळे धर्म पाळणारे होते, धर्मज्ञ होते. त्यांचं आचरण एकसारखं होतं आणि नाव पण एकसारखं होतं. जेव्हा पित्याने त्यांना सांगितलं की आता तुम्ही संतान प्राप्ती करायची, प्रजेची निर्मिती करायची, ही आज्ञा त्याने दिली पित्याने, तेव्हा त्यांनी सांगितलं ठीक आहे, आपली आज्ञा आम्हाला प्रमाण आहे. आणि मग त्यांनी सर्वप्रथम काय केलं तर तपश्चर्या केली की संतती जर मला पाहिजे ती चांगली व्हायला पाहिजे. चांगली कशी होणार त्याच्यासाठी तपश्चर्या. आणि ती तपश्चर्या करण्यासाठीच त्यांनी समुद्रामध्ये प्रवेश केला आणि तिथे 10,000 वर्ष तपश्चर्या केली. 10,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. आणि अर्थात तपश्चर्या श्रीहरींचे म्हणजे भगवान विष्णूंची त्यांनी तपश्चर्या केली. घनघोर तपश्चर्या पूर्ण झाली आणि मग जेव्हा ते निघाले त्यावेळेसच त्यांना महादेवांचं पण दर्शन झालं. महादेवांचं त्यांना दर्शन झालं आणि अर्थात ते कृतकृत्य झाले. आणि त्यावेळेस विदुराने मध्येच प्रश्न विचारला की ब्रह्मन मला एक सांगा की या प्रचेतांचं आणि महादेवांचं समजा एक समोरासमोर भेटले किंवा महादेवाने त्यांना दर्शन दिलं असं तुम्ही मला सांगितलं आहे, महादेवाने पण त्यांना काहीतरी उपदेश केला असेलच ना. तेव्हा काय उपदेश त्यांनी केला, त्यांच्या एकमेकाशी काय चर्चा झाली, काय घडलं हे थोडंसं मला आपण सांगाल का. कारण 2-2 भगवंत एका वेळेस भेटणं हे जरा कठीणच आहे का. एकीकडे श्री विष्णूंची आराधना आहे, एकीकडे भगवान शिवशंकर प्रसन्न होत आहेत, दुर्मिळ योग आहे. तेव्हा काय घडलं मला सांगाल का. पण तेव्हा मैत्री म्हणे ठीक आहे ऐक सांगतो तुला. त्यांनी प्रचेतागण जे होते अर्थात त्यांनी पित्याची आज्ञा घेतली होती आणि तप करायला निघाले. अर्थात आज्ञा घेतली होती संतती प्राप्तीसाठी, पण त्याच्यासाठी तप करायचं होतं. आणि अर्थात ते त्याच्यासाठी समुद्राकडे गेले आणि तिथे त्यांनी तपश्चर्या करायचं ठरवलं होतं. तिथे समुद्राकडे जात असताना त्यांना एक सरोवर दिसलं आधी. ते पण अतिशय सुंदर होतं सरोवर. समुद्रासारखंच होतं ते, अतिशय प्रचंड होतं आणि अतिशय स्वच्छ होतं. हा महत्त्वाचा भाग आहे. सरोवर स्वच्छ मिळणं जरा कठीणच नाही का. पण त्यांनी वर्णन केलं की खूपच स्वच्छ होतं, जसं महापुरुषांचं चित्त असतं तसं. बापरे काय उपमा दिली आहे बघा की महापुरुषांचं चित्त जे जितकं स्वच्छ असतं तितकं स्वच्छ काहीच नाही जगामध्ये. आणि तसं ते सरोवर अतिशय स्वच्छ होतं. त्यामुळे त्याच्यात सगळं दिसत होतं की त्यात प्राणी किती आहेत,
किती मासे आहेत, किती नीलकमलं आहेत, किती लाल कमलं आहेत, काय आहे, सगळं सगळं दिसत होतं. अतिशय सुंदर असं सरोवर होतं. त्याच्या तटावरती हंस, सारस असे अनेक जलपक्षी विहार करत होते. सगळ्या प्रकारची झाडं होती, सुंदर सुंदर वेली होत्या. आणि या ठिकाणी अर्थात धुंद होऊन भ्रमरसुद्धा गुंजारव करत होते. ते त्यांचं काम करत होते. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जायचं, हा त्यांचा जो भाग होता तो त्यांचा सुरू होता. आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचा दिव्य गायनाचा ध्वनीसुद्धा येत होता. तेव्हा त्यांनी विचार केला की गायनाचा ध्वनी कुठून येतोय हा. बाकी सगळं मला दिसलं, तर त्यांनी बघितलं तर भगवान शंकर जे ते आपल्या गणांसह त्या सरोवराच्या बाहेर येत होते. अर्थात भगवान शंकरांचं वर्णन त्यांनी केलं की त्यांची कांती जी होती ती सुवर्णासारखी होती, कांतिमान होते. अर्थात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचा कंठ, नीलकंठ होते ते. आणि त्यांचा नीलकंठ लांबूनच दिसत होता. त्रिनेत्र आहेतच, तेही त्याला लांबूनच दिसत होते की भगवंताचे 3 नेत्र पण आहेत. आणि अतिशय असं विचार केला तर त्यांचं रूप हे एक प्रकारे थोडंसं तामस पण आहे आणि सात्विक पण आहे. त्याचा दोन्हीचा संगम त्यांच्या रूपामध्ये होता. सात्विकतेचा पण संगम आहे आणि तामसीपणाचा पण थोडा संगम आहे. आणि असं भगवंताचं आवाढव्य असं रूप होतं, प्रचंड असं रूप होतं. तो ते रूप बघू पण शकत नव्हता नीट, असं ते दिव्य रूप होतं. आणि अशा रूपाने त्यांनी फक्त बघितल्यानंतर सरळ त्याच्या चरणावर त्याने जाऊन नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज कृपा असावी. महादेव त्याच्यावर अर्थात आनंदित होतेच. ते म्हणाले की मला माहिती आहे तुम्ही प्राचीन बहाचे पुत्र आहात, तुमच्या मनात इच्छा काय आहे हेही मला माहीत आहे. आणि मग तुमच्यावर कृपा करण्यासाठीच मी तुम्हाला हे दर्शन दिलेलं आहे, लक्षात ठेवा. काय आहे की जी व्यक्ती भगवान वसुदेवांना शरण जाते ती मला अत्यंत प्रिय आहे. आता हे दर्शन का मिळालं याचं उत्तर आहे की भगवंताची आराधना त्यांनी करायचं ठरवतं, भगवान विष्णूंची. पण भगवान विष्णूंची जो मनुष्य आराधना करण्याची इच्छा जरी मनात बाळगली तरी भगवान शंकरांना आनंद होतो. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून तिथे भेद करू नका. आपण भक्ती कोणाचीही करा, शंकरांची केली तरी चालेल, विष्णू तुम्हाला प्रसन्न होणार आहेत आणि विष्णूंची केली तर शंकर प्रसन्न होणार आहे, लक्षात ठेवा. हाच भाग इथे आहे की त्यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या करायचा जो काय भाग होता तो भगवान विष्णूंची करायचं सगळं त्याचं होतं. पण दर्शन त्याला कोणाचं झालं, भगवान शंकरांचं झालं बघा. आणि मग त्यांनी त्याला अर्थात दर्शन दिलं, त्याला उपदेश पण केला. ते म्हणाले की जो भगवान वसुदेवांना शरण जातो तो मला अत्यंत प्रिय आहे, असं भगवान शंकरांनी सांगितलं. ते म्हणाले की आपल्या वर्णाश्रम धर्माचे चांगल्या प्रकारे पालन करणार. अरे बापरे, तुटलं कनेक्शन, तुटलं. श्रीराम, आवाज ऐकू येतोय का? मध्ये तुटला होता. येस, श्रीराम. हो, श्रीराम. परत पुढे जाऊया. श्रीराम. तर महादेव त्याला काय म्हणतायत की जो भगवान वसुदेवांना शरण जातो तो मला अत्यंत प्रिय आहे आणि आपल्या वर्णाश्रम धर्माचे चांगल्या प्रकारे पालन करणारा जो पुरुष असतो तो 100 जन्मानंतर ब्रह्मपदाला प्राप्त होतो. म्हणजे वर्णाश्रम धर्म जो आहे तो पाळणं किती महत्त्वाचं आहे. पण त्याचं पालन जेव्हा आपण योग्य प्रकारे करू तेव्हा 100 जन्म कमीत कमी लागतात, त्याच्यानंतर ब्रह्मपद प्राप्त होऊ शकतो. आणि याच्यापेक्षा सुद्धा जेव्हा जास्त पुण्य एखादी व्यक्ती मिळवते तेव्हा तो मला प्राप्त होतो, म्हणजे भगवान शंकराला. पण जो मनुष्य भगवान विष्णूंचा अनन्य भक्त आहे तो मात्र शरीर सुटल्यानंतर किंवा मृत्यूनंतर सरळ भगवान विष्णूंच्या परमपदाला प्राप्त होतो, जिथे मी स्वतः आणि इतर देव सुद्धा असतात.
फक्त भगवान विष्णूंची जर त्यांनी अशा प्रकारचा अनन्य प्रकारे भक्ती केली तर, त्यांची भक्ती केली तर सगळेच देव प्राप्त होतात, असं त्यांनी भगवान शंकरांनी सांगितलं. आणि ते हेही म्हणा की तुम्ही भगवत भक्त आहात आणि म्हणून मला तुम्ही खूप प्रिय आहात. का तर भगवान विष्णूंचे तुम्ही खूप चांगले भक्त आहात, त्यांची उपासना तुम्ही करता आहात, करायची इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात. भगवंताच्या भक्ताच्या एवढं मला प्रिय कोणी नाही आणि म्हणून मी तुमच्यावर अतिशय आनंदित आहे. आणि आनंदित आहे म्हणून तुम्हाला मी एक अतिशय कल्याणकारी स्तोत्र सांगणार आहे, ज्याचा तुम्ही शुद्ध भावनेने जप करा आणि तो जर जप केला तर तुम्हाला अनेक गोष्टीची प्राप्ती होईल, असं भगवान शंकरांनी प्रचेतीच्या मुलांना सांगितलं. ते स्तोत्र कुठलं आहे ते भागवतामध्ये संस्कृत व्हर्जनमध्ये आहे. आपल्याकडे जे व्हर्जन आहे ते अर्थात मराठीत त्याचा अनुवाद आहे या स्तोत्राचा पूर्ण. आणि काही लोकांकडे अशा प्रकारचं सुद्धा पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये एक बाजूला संस्कृतमध्ये श्लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला हा अनुवाद आहे जो आपल्याकडे आहे. अशाही प्रकारचे खंड काही लोकांकडे आहेत. अर्थात याच्यासाठी 2 पुस्तकं तुम्हाला लागतात भागवताची. आपलं एकाच खंडामध्ये सगळं एकाच पुस्तकात हा भागवत मावलं आहे, पण ज्यांच्याकडे अशा प्रकारची आवृत्ती आहे त्याला 2 पुस्तकं लागतात, प्रथम खंड आणि द्वितीय खंड. कारण पूर्ण जे भागवत आहे ते श्लोकरूपीच आहे. 18,000 ना श्लोक आहेत, तर ते सगळे जे आहेत तेही एक साईडला दिलेत आणि दुसऱ्या साईडला त्याचा सगळा अनुवाद आहे. आणि त्या भागवतामध्ये हा संपूर्ण श्लोक जो आहे भगवान शंकरांनी सांगितला तो त्या ठिकाणी आहे. आपल्याला या ठिकाणी त्यांनी फक्त या श्लोकाचा पूर्णपणे अनुवाद दिला आहे आणि तो श्लोक आपला त्यांनी विदित केला आहे. आणि अर्थात त्या श्लोकामध्ये मुख्यत्वे जे आहे ते भगवान विष्णूंची स्तुती आहे, हे लक्षात ठेवा. श्लोक खूप मोठा आहे, त्यात भगवंताची त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे स्तुती केलेली आहे. त्यांनी हेही सांगितले की भगवंता जो आहे तो अग्नीद्वारे सुद्धा अन्न स्वीकारत असतो. बघा, हा भाग भागवतामध्ये अनेक वेळा आला. जेव्हा केव्हा आपण यज्ञकर्म करतो, लक्षात ठेवा, तेव्हा आपण जी हवी द्रव्य अर्पण करत असतो ती भगवंताला पोचत असतात, कारण भगवंत अग्नीद्वारे सुद्धा ते ग्रहण करत असतो. भगवान विष्णू नव्हे तर अनेक देव जे आहेत ते अग्नीला आपलं मुख बनवून त्यांचा भाग घेत असतात, म्हणून हवन करण्याला सुद्धा महत्त्व असतं. अर्थात जर कधी आपण यागात बसला तर हे लक्षात ठेवा की स्वाहाचा अर्थ हा आहे की तुला हे आम्ही भोग हा देत आहोत, त्याचा स्वीकार कर आणि अग्नीतून गेलेला भोग जो आहे तो भगवंत स्वीकार कर, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही सगळी माहिती जी आहे ती त्या श्लोकामध्ये आहे आणि त्या श्लोकामध्ये भगवंताची भरपूर स्तुती केलेली आहे, भगवंताच्या रूपाचं वर्णन पण केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा तो खूप मोठा असा पण श्लोक आहे, हेही लक्षात ठेवा. श्लोक काही लहान नाही आहे, खूप बऱ्यापैकी मोठा आहे. तो संस्कृतमध्ये आहे, त्याच्यासाठी तो शिकावा लागेल. त्याने त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात, तर आपण फक्त स्पर्श करूया. श्लोकामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये एक सांगितलं की ज्याला आपली चित्तशुद्धी करायची त्याने अनेक गोष्टी करायच्या आहेत, अनेक कथा ऐका, हे सगळं आहे, श्रवण भक्ती कराच, पण जोडीला जर आपण त्यांचं ध्यान केलं तरीसुद्धा आपली चित्तशुद्धी होऊ शकते. परत एकदा ध्यानाचा उल्लेख आलेला आहे की चित्तशुद्धी होण्यासाठी जे काही मार्ग आहेत त्याच्यामध्ये ध्यान करण्याने सुद्धा चित्तशुद्धी होते. आणि स्कंध क्रमांक 3 मध्ये 29व्या अध्यायामध्ये कशा प्रकारे हे करावं याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे सविस्तर. जर वाटलं तर तो अध्याय रेफर करू शकता, त्याची निरूपण सेवासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर हेही त्यांनी सांगितलं या श्लोकामध्ये. भगवंतांनी सांगितलं आहे भगवान शंकरांनी की हेही तुम्ही करा, तुमची चित्तशुद्धी होते किंवा होऊ शकते.
पुढे सुद्धा त्यांनी हेही सांगितलं की अर्थात हे सगळं करत असताना वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही उपासना करा, पण आपल्या स्वधर्माचं पालन मात्र करायला पाहिजे. आपलं निहित कर्तव्य जे आहे ते मात्र तुम्ही करत करत हे केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी सोडून देऊन करू नका. हां, सगळं संपलं असेल तुमचं तर हरकत नाही, पण जर तुमची काही कर्तव्य शिल्लक असतील किंवा काही जबाबदारी तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही पार पाडल्या जरुरी आहे. मग ते कुठलीही असो, तुमची घरातली असो, तुमची बाहेर एखादी तुम्ही समजा कुठली जबाबदारी घेतली असेल, जर तुम्ही स्वीकारली असेल तर ती पूर्ण केली पाहिजे, कारण ते तुमचं उत्तरदायित्व आहे. आणि ते सगळं करत करत तुम्ही भक्ती करा. हा एक महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितलेला आहे. आणि जो मनुष्य अशा प्रकारे करतो त्याला अनेक गोष्टींची प्राप्त होते, अनेक गोष्टी तो प्राप्त करू शकतो. पण हे सगळं तुम्ही अतिशय सातत्याने आणि अतिशय भक्तिपूर्वक केलं पाहिजे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. भगवान शंकर म्हणतात की खरं पाहिलं तर तुम्ही जर अनन्यभावाने त्यांच्या चरणी जर शरण आलात तर सगळं पापसुद्धा नष्ट होऊ शकतो. सोपा भाग आहे ॲक्च्युली, खरंच सगळ्यात सोपा आहे नाही का, पण सगळ्यात कठीण आहे की त्यांच्या चरणाशी आपण अनन्यभावे शरण गेलो तर पापांच्या राशी नष्ट होतात. आपण म्हणतो काकड आरतीमध्ये, वंदन भावे करिता जळतील पापांच्या राशी. तुळशीची आरती जी म्हणतो त्यात म्हणलं आपण की वंदन भावे करिता जळतील पापांच्या राशी, असं म्हणलेलंच आहे. भावे वंदन करा. बघा इथे पण भगवान स्वतः सांगतायत, प्रभू शिवशंकर सांगतायत की जर आपण अनन्यभावे जर शरण आलो तर तुमचं सगळं पापसुद्धा, पाप नव्हे पापांच्या राशी. आणि पापांच्या राशी हा शब्द भागवतात पण आहे आणि त्या काकड आरतीत पण म्हणलं आहे की वंदन भावे करता जळतील पापांच्या राशी. अनेक पापं नष्ट होतील, एक पाप नाही, हे त्यांनी म्हटलं आहे. ते किती त्रिवार सत्य बघा. म्हणून ते म्हटलो की आपण म्हणतो पण जो काही आपण आरत्या म्हणतो की काय काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप अर्थ आहे. त्याचा अर्थ समजावून घेऊन आपण जर आरती केलीत की ही जर आरती आपण जेव्हा म्हणतो की वंदन भावे करता जळतील पापाचे, तेव्हा म्हणा आणि वंदन करा. बघा जर तुम्ही मनपूर्वक वंदन केलं तर पापाच्या राशी काय जळणार नाही. हरिपाठात पण म्हणलं आहे ना, हरी उच्चारण अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. प्रत्यक्ष माऊलींनी सुद्धा म्हणलं हरिपाठामध्ये की फक्त तुम्ही नाम घ्या भगवंताचं, पापांच्या राशी जळतील. जातील लयासी क्षण मात्रे, एका क्षणात लया जातील, असं माऊलीने सुद्धा हरिपाठामध्ये म्हणलं आहे. आणि भगवंतानी या ठिकाणी पण तेच म्हणलं आहे की तुम्ही अनन्य भावाने जर शरण गेलात तर पापांचं राशी नष्ट करण्याची क्षमता या ठिकाणी आहे. म्हणून स्नान करताना अंतर्बाह्य करा. बाह्य स्नान तरच होतं, पण अंतर्बाह्य त्याने म्हटलं की अंतर्बाह्य स्नान करून सगळी पापं धुवून टाका. बाह्य स्नान केलेली शारीरिक सगळ्या तुमच्या ज्या चुका आहेत किंवा शारीरिक शुद्धी होईल, पण अंतर्बाह्य स्नान करण्याने तुमच्या मनातले सुद्धा पापं नष्ट होतील. अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला काही इतर गोष्टी कराव्या लागतील आंतरिक शुद्धीसाठी. त्या जर केल्यात तर तुमच्या अर्थात अंतर्बाह्य तुमचं स्नान होईल आणि मग तुमची सगळी पापं नष्ट होतील. जी शारीरिक केली ती पण नष्ट होतील आणि मानसिक पापं असतील ती पण नष्ट होतील. पण मनामध्ये चुकीच्या काही गोष्टी आल्या तर ती पण एक प्रकारची वासना जर आली तर त्याचं पाप आहे ते पण नष्ट झालं पाहिजे. येतात ना अनेक वाईट गोष्टी, गोष्टी मनामध्ये येतात माणसाच्या. तुम्ही जप करायला बसले की तुम्हाला बरोबर नको त्या गोष्टी आठवतील, बरोबर आठवतील. वाईट वासनासुद्धा कधी कधी एखाद्या वेळेस प्रगट होऊ शकते आणि आश्चर्य वाटतो की अरे हे तर विषय माझ्याकडे नव्हता, हा कुठून आला आत्तामध्येच, इतक्या वेळ तर मी काय हा विचार पण नव्हता केला, हे कुठून आठवलं, असं होतं ना. मग ते सगळी जी काही गोष्टी आहेत त्या सगळ्या नष्ट होऊ शकतात. ती पापं जी आहेत त्या वासनांची ती पण नष्ट होऊ शकतात जर तुम्ही अंतर्बाह्य स्नान केलं तर. शरीर आणि चित्त या दोघांना जर तुम्ही आंघोळ घातली तर हे होऊ शकतं. आणि अर्थात त्याच्यासाठी आपल्याला भक्तीची गरज आहे. भक्तिभावाने जर आपण हे सगळं केलं तर तुम्ही अंतर्बाह्य शुद्ध होऊ शकता आणि मग तुम्हाला सगळ्या गोष्टीची प्राप्ती होईल, काहीच प्रश्न येणार नाही.
पण त्याच्यासाठी भक्तिभावे आपण हे सगळं केलं पाहिजे असं भगवंताने या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे. आणि सर्वात शेवटी त्यांनी हे सांगितलं राजकुमारांना या, की तुम्ही या स्तोत्राचा जे मी सांगितले त्याचा जप करत राहा, तुमचं नक्की कल्याण होईल. तुम्ही सगळ्या गोष्टी पाळा, पण हे स्तोत्रसुद्धा जरूर जरूर म्हणा. भगवान ब्रह्मदेवाने सुद्धा हे स्तोत्र जेव्हा ऐकलं त्यांनी भृगू वगैरे लोकांना हे सांगितलं की हे खूप पवित्र स्तोत्र तुम्ही म्हणा. म्हणून तुम्ही हे जे स्तोत्र आहे याचा दररोज एकाग्र चित्ताने जप करा, तुमचं नक्की कल्याण होईल, यात शंका नाही. तुम्ही किती भक्तिभावी करता ह्याच्यावरती तुमचं काय मिळणार ते अवलंबून आहे. त्याने असंही म्हणलं की मी जे काय आत्ता स्तोत्र तुम्हाला गाऊन दाखवलं त्याच्यामध्ये इतकी पण शक्ती आहे की तुम्ही मागेल ते मिळू शकता, इतकी पण शक्ती त्याला प्राप्त होऊ शकते. आणि सकाळी म्हणलं तरी त्याचं पुण्य आहे, संध्याकाळी म्हणलं तरी पुण्य आहे, इतरांना ऐकवलं तरी पण त्याचं पुण्य आहे. स्वतः म्हणलं तर ठीकच आहे, पण समजा तुम्हाला म्हणता येत असेल आणि तुम्ही जर वैखरीत म्हणलात आणि ऐका म्हणलात तर ऐकणाऱ्यालाही पुण्य लाभेल आणि तुम्हाला पण लाभेल. हे पण याचं वैशिष्ट्य आहे. हे एक वेगळ्या प्रकारचं त्यांनी एक फलश्रुती दिली थोडीशी माझ्या मते, की म्हणल्यावरती आपल्याला पुण्य लाभतंच स्तोत्र, पण ते स्तोत्र इतरांना जर ऐकायला मिळालं तर त्यालाही पुण्य मिळतं आणि त्याचं वेगळं पुण्य आपल्याला मिळतं. का तर तुम्ही इतरांना ऐकलं, कारण वैखरीत म्हणलात ना, ते इतरांना ऐकायला मिळालं त्याचंही पुण्य आहे. आणि असं भगवंतांनी सांगितलं की अशा प्रकारे जर दुसऱ्यांनासुद्धा कोणाला ऐकायला मिळालं तर त्यालाही पुण्य मिळेल आणि ऐकवण्याला पण मिळेल. म्हणून हे परम असं पवित्र असं हे जे स्तोत्र मी मुद्दाम तुला ऐकवलं, तेव्हा हे तू जरूर म्हण आणि बाकीचं जे काय आहे ते तू तपश्चर्या जरूर कर, तुला नक्की इच्छित फळ मिळेल असा मी आशीर्वाद देत आहे. अशा प्रकारे भगवंतानी प्रत्यक्ष भगवान शंकरांनी या प्रकारे ह्या राजकुमारांना हे अतिशय सुंदर असं स्तोत्र विदित केलं, ज्याचं आपण मराठीमध्ये थोडक्यामध्ये त्याचं रसग्रहण केलं महाराजांच्या कृपेने, की काय थोडक्यात ते आपण समजून घेतलं. ज्यांना संस्कृत येतं त्यांनी ते म्हणायला हरकत नाही. भागवतामध्ये आहे ते, भागवताचं असं एडिशनसुद्धा आपल्याकडे आहे. ज्यांना ऐकायचं असेल किंवा म्हणायचं असेल, अर्थात शिकावं लागेल, कारण स्तोत्र म्हणण्यासाठी शिकावं पण लागतं, ते शिकलात तर तुम्हाला म्हणता पण येईल. पण हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे भगवान शंकरांनी काय उपदेश केला, काय झालं, हे सगळं मैत्रेय मुनींनी विदुराला सविस्तरपणे सांगितलं. त्याच्या पुढे सुद्धा काय घडलं हाही महत्त्वाचा भाग आहे. तो जो काय भाग आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी हा भाग क्रमांक जो आहे तो 42 समाप्त होत आहे. आपण स्वल्पविराम घेऊया, या भागाला देऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम.